श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 29वा सर्ग वाचूया. जेव्हा भगवान श्रीरामांनी हात जोडून दक्षिण दिशेला निवास करणाऱ्या अगस्त्य मुनींना विनयपूर्वक अर्थपूर्ण प्रश्न विचारला, ते म्हणाले, महर्षी वाली आणि रावणाच्या बलाची कुठं तुलनाच नव्हती, यात संदेह नाही. परंतु माझा विचार असा आहे की या दोघांचं बल मिळून देखील हनुमानाच्या बलाची बरोबरी करू शकणार नव्हतं. शूरता, दक्षता, बल, धैर्य, बुद्धी, नीती, पराक्रम आणि प्रभाव या साऱ्या सद्गुणांची हनुमानाच्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. समुद्राला पाहूनच वानर सेना घाबरलेली आहे. हे पाहून हा महाबाहू वीर त्या सेनेला धीर देऊन एकच उड्डाणात 100 योजन समुद्र लंघून गेला. मग लंकापुरीचा पराभव करून तो रावणाच्या अंतपुरात गेला. सीतेची भेट घेऊन तो तिच्याशी बोलला आणि तिला त्यानं धीर दिला. तिथं अशोकवनात त्यानं एकट्यानंच रावणाच्या सेनापतींना, मंत्री कुमारांना, किंकरांना तसेच रावणपुत्र अक्षयाला मारून टाकलं. मग हा मेघनादाच्या नागपाशात बद्ध झाला. पुन्हा स्वतःच मुक्तही झाला. मग त्यानं रावणाशी संभाषण केलं. त्यानंतर ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या अग्नीनं ही सारी पृथ्वी जाळली होती, त्याचप्रमाणे याच लंकापुरीला भस्म करून टाकली. युद्धात हनुमानाचा जो पराक्रम दृष्टीस पडला आहे, तसं वीर कर्म कालाचं, इंद्राचं, भगवान विष्णूचं किंवा वरुणाचं देखील ऐकण्यात आलेलं नाही. मुनीश्वरा, मी तर याच्याच बाहुबलाच्या जोरावर बिभीषणासाठी लंकेची, शत्रूकडून विजयाची, अयोध्येच्या राज्याची तसेच सीता, लक्ष्मण, मित्र आणि बांधवांची प्राप्ती करून घेतली आहे. जर मला वानरराज सुग्रीवाचा सखा हनुमान लाभला नसता, तर जानकीचा शोध घेण्याचं अवघड काम कुणी बरं पार पाडलं असतं. पण मला एका गोष्टीची उकल झाली नाही. ज्यावेळी वाली आणि सुग्रीव यांच्यात भांडण झालं, त्यावेळी सुग्रीवाची प्रिय कामना पूर्ण करण्यासाठी यानं ज्याप्रमाणे दावानल वृक्षाला जाळून टाकतो, त्याचप्रमाणे वालीला दग्ध करून टाकलं नाही. का बरं असं केलं? मला तर असं वाटतं की त्यावेळी हनुमानाला आपल्या बलाचा अंदाज नव्हता. त्यामुळं हा प्राणाहूनही प्रिय वानरराज सुग्रीव कष्टात आहे, हे स्तब्धपणे तो पाहत राहिला. देववंद्य महामुने, भगवान, तुम्ही हनुमानाविषयी या सर्व गोष्टी सविस्तर आणि यथार्थपणानं सांगा. श्रीरामांचे हे संयुक्तिक वचन ऐकून महर्षी अगस्त्य हनुमानाच्या समोरच त्यांना म्हणाले, रघुकुलतिलक श्रीरामा, हनुमानाविषयी तुम्ही जे काही म्हणालात ते सारं सत्यच आहे. बल, बुद्धी आणि गती यात याची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. शत्रुसूदन रघुनंदना, ज्यांचा शाप कधीही व्यर्थ ठरत नाही, अशा मुनींनी पूर्वकाळी याला शाप दिलेला होता की बलवान असूनही याला आपल्याला पूर्ण बलाचा थांग लागणार नाही. महाबली श्रीरामा यानं बालपणातच जे महान कर्म केलं होतं, त्याचं वर्णन करणंही अशक्य आहे. त्या काळी हा बालभावानं राहत होता. रघुनंदना, जर हनुमानाचं चरित्र ऐकण्याची तुमची मनपूर्वक इच्छा असेल तर चित्त एकाग्र करून ऐका. मी सारं काही सांगतो. भगवान सूर्याच्या वरदानानं ज्याचं स्वरूप सुवर्णमय झालं आहे, असा एक सुमेरू नावाचा पर्वत आहे. तिथं हनुमानाचा पिता केसरी राज्य करतो. त्याची अंजना नावानं प्रसिद्ध अशी प्रियतम पत्नी होती. तिच्या गर्भातून वायुदेवानं एका उत्तम पुत्राला जन्म दिला. अंजनानं जेव्हा याला जन्म दिला, तेव्हा याची अंगकांती थंडीत पिकणाऱ्या धान्याच्या तुऱ्याप्रमाणे पिंगल वर्णी होती. एके दिवशी माता अंजना फळ आणण्यासाठी आश्रमातून निघून गहन वनात गेली. अगस्त्यांनी सर्व हनुमान चरित्र सांगितले.
त्या दिवशी मातेचा वियोग सहन न झाल्यामुळे आणि भूक लागल्यामुळे शिशु हनुमान जोरजोरात रडू लागला. ज्याप्रमाणे पूर्वकाळी बोरुवनात कुमार कार्तिकेय रडला होता तसे त्याचे रडणे होते. तितक्यात जपा पुष्पाप्रमाणे लाल रंगाचा सूर्यदेव उदयाचलावर येताना त्याला दिसला. हनुमानाला ते एखादे फळच वाटले आणि हा त्या फळाच्या लोभाने सूर्याच्या दिशेने झेप घेऊ लागला. बालसूर्याकडे तोंड करून मूर्तिमान बालसूर्यासारखाच बालक हनुमान बालसूर्याला पकडण्याच्या इच्छेने आकाशातून उडत जात होता. शैशवावस्थेत हनुमान जेव्हा अशा प्रकारे उडत होता तेव्हा त्याला पाहून देवांना, दानवांना तसेच यक्षांना मोठा विस्मय वाटला. ते विचार करू लागले, हा वायूचा पुत्र ज्या प्रकारे उंच आकाशात वेगानं उडतो आहे तसा वेग न वायूत आहे, ना गरुडात आहे आणि ना मनातही आहे. जर बाल्यावस्थेतच या किशोराचा असा वेग आणि पराक्रम असेल तर यौवनावस्थेत बलसंपन्न झाल्यावर त्याचा वेग कसा बरं असेल. आपल्या पुत्राला सूर्याकडे जाताना पाहून त्याला सूर्याच्या धगीपासून वाचविण्यासाठी म्हणून त्यावेळी वायुदेव देखील बर्फाच्या ढिगाप्रमाणे शीतल होऊन त्याच्या मागे मागे जाऊ लागला. अशा प्रकारे बालक हनुमान आपल्या आणि पित्याच्या बलाने प्रत्येक सहस्र योजने आकाश लंघून सूर्यदेवाजवळ पोहोचला. सूर्यदेवाने विचार केला की हा अजून बालक आहे, याला गुणदोषाचे ज्ञान नाही आणि देवांचे खूपसे भावी कार्य याच्या हातून घडणे आहे, म्हणून सूर्याने त्याला दग्ध केले नाही. ज्या दिवशी हनुमानाने सूर्यदेवाला पकडण्यासाठी उड्डाण केले होते त्याच दिवशी राहू सूर्यदेवाला ग्रहण लावू इच्छित होता. हनुमानाने सूर्याच्या रथाच्या वरच्या भागात असलेल्या राहूला जेव्हा स्पर्श केला तेव्हा चंद्र सूर्याचे मर्दन करणारा राहू भयभीत होऊन तेथून पळून गेला. मग सिंहिकेचा तो पुत्र राहू रुष्ट होऊन इंद्रभवनात गेला आणि देवगणांसमवेत असलेल्या इंद्राला भ्रुकुटी वक्र करून म्हणाला, बलवान आणि वृत्रासुराचा वध करणाऱ्या वासवा, तू चंद्र आणि सूर्य मला क्षुधेसाठी आहार म्हणून दिलेले आहेस, परंतु आता तूच त्यांना दुसऱ्याच्या स्वाधीन केलंस. असं का बरं झालं? आज पूर्वकाळी मी सूर्याला ग्रासणार होतो. इतक्यात दुसऱ्याच राहूनं येऊन एकाएकी सूर्याला पकडलं. राहूचे हे म्हणणे ऐकून देवराज इंद्र संभ्रमात पडला. मग सोन्याची माला धारण केलेल्या इंद्र आपले सिंहासन सोडून उठून उभा राहिला. मग कैलास शिखराप्रमाणे उज्ज्वल 4 दातांनी विभूषित मद वाहविणाऱ्या शृंगार धारण केलेल्या खूपच उंच आणि सुवर्णमयी घंटांचा नादरूप हास्य धारण केलेल्या गजराज ऐरावतावर आरूढ होऊन देवराज इंद्र राहू बरोबर जेथे हनुमान सूर्यदेव विराजमान होता त्या स्थानी गेला. इकडे राहू इंद्राला सोडून मोठ्या वेगाने पुढे आला. त्याच वेळी पर्वत शिखराच्या आकाराच्या पळत येणाऱ्या राहूकडे हनुमानाचे लक्ष गेले. तेव्हा राहूलाच फळ समजून बालक हनुमान सूर्याला सोडून त्या सिंहिका पुत्रालाच पकडण्यासाठी पुन्हा आकाशात उसळला. सूर्याला सोडून आपल्याकडे धावत येणाऱ्या त्या वानर हनुमानाला पाहताच राहू त्याच्या मुखशेष मागे वळवून पळू लागला. त्यावेळी सिंहिका पुत्र राहू आपला रक्षक इंद्रालाच आपल्या रक्षणासाठी प्रार्थना करीत भीतीने वारंवार इंद्र इंद्र अशा हाका मारू लागला. चित्कारणाऱ्या राहूचा स्वर इंद्राला पूर्वीपासून परिचित होता. तो ऐकून इंद्र म्हणाला, घाबरू नकोस, मी या आक्रमकाला मारून टाकीन. त्यानंतर ऐरावत पाहून हनुमानाला ते देखील फळच वाटले आणि त्या गजराजाला पकडण्यासाठी तो त्याच्या दिशेने धावला. ऐरावताला पकडण्याच्या इच्छेने धावणाऱ्या हनुमानाचे रूप
2 घटकांकरता इंद्र आणि अग्निप्रमाणे प्रकाशमान तसेच भयंकर झाले. बालक हनुमानाला पाहून शचीपती इंद्राला अधिक क्रोध वाटला नाही. तरीही अशा प्रकारे हल्ला करणाऱ्या या बालक वानरावर त्याने आपल्या हातातून सुटलेल्या वज्राने प्रहार केला. इंद्राच्या वज्राचा आघात होताच हा एका पहाडावर पडला. तेथे पडतेवेळी त्याची डावी हनुवटी तुटली. वज्राच्या आघाताने व्याकुळ होऊन हा खाली पडताच वायुदेवाला इंद्राचा राग आला. त्याचा हा क्रोध प्रजाजनांसाठी अहितकारक ठरला. सामर्थ्यशाली मारुताने समस्त प्रजेच्या आत राहूनही तेथे आपल्या गतीचा संकोच केला. श्वासादींच्या रूपाला आपला संचार थांबविला आणि शिशुपुत्र हनुमानाला घेऊन तो पर्वताच्या गुहेत घुसला. मग ज्याप्रमाणे इंद्र पाऊस थांबवितो त्याच प्रकारे तो वायुदेव प्रजाजनांचे मलमूत्राशय थांबवून त्यांना संत्रस्त करू लागला. त्याने सर्व भूतांच्या प्राणीसंचाराचाही अवरोध केला. वायूच्या प्रकोपाने सर्व प्राण्यांचा श्वास मंदावला. त्याच्या अंगातले सांधे तुटू लागले आणि ते सर्वजण काष्ठवत होऊ लागले. तिन्ही लोकातला स्वाध्याय आणि यज्ञयाग थांबले. सर्व धर्मकर्मे बंद पडली. त्रिभुवनातले प्राणी जणू नरकात पडावेत तसे कष्टी झाले. तेव्हा गंधर्व, देव, असुर आणि मनुष्य इत्यादी सर्व प्रजाजन व्यथित होऊन सुखाच्या इच्छेने प्रजापती ब्रह्मदेवांपाशी पळत गेले. त्यावेळी देवांचे पोटे महोदर रोग झाल्यासारखी फुगली होती. ते हात जोडून म्हणाले, भगवान स्वामी, तुम्ही 4 प्रकारच्या प्रजांची सृष्टी केली आहे. तुम्ही आम्हा साऱ्यांना आमच्या आयुष्याचा अधिपती म्हणून वायुदेव दिला आहे. साधू शिरोमणी, हा पवनदेव आमच्या प्राणांचा ईश्वर आहे. मग असं काय घडलं आहे की आज त्यानं अंतपुरातल्या स्त्रियांप्रमाणे आमच्या शरीराच्या आतला स्वतःचा संचार थांबविला आहे आणि अशा प्रकारे हा आमच्या दुःखाला कारण ठरला. वायूमुळे पीडित होऊन आज आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. दुःखहारी प्रजापते, आमचं हे वायुरोधजनित दुःख दूर करा. प्रजाजनांचे हे म्हणणे ऐकून त्यांचे पालक आणि रक्षक ब्रह्मदेव म्हणाले, याला काही कारण आहे. असे म्हणून ते प्रजाजनांना पुन्हा म्हणाले, प्रजांनो, ज्या कारणामुळे वायुदेवानं क्रुद्ध होऊन आपल्या गतीचा अवरोध केला आहे ते सांगतो, ऐका. ते कारण तुम्ही ऐकण्याजोगं असून उचित आहे. आज देवराज इंद्रानं राहूचं म्हणणं ऐकून वायुपुत्राला मारून खाली पाडलं म्हणून तो क्रुद्ध झाला आहे. वायुदेव स्वतः शरीर धारण न करता सगळ्यांच्या शरीरात त्याचं रक्षण करीत संचार करीत असतो. वायुविना हे शरीर शुष्क काष्ठाप्रमाणे होतं. वायू हाच सर्वांचा प्राण आहे. वायू हेच सुख आहे आणि वायू हेच सर्व जग आहे. वायूपासून परित्यक्त होऊन जग कधीही सुखी होऊ शकणार नाही. वायू हेच जगाचं आयुष्य आहे. यावेळी वायूनं जगातल्या प्राण्यांचा त्याग केला आहे म्हणून ते सर्वजण निष्प्राण होऊन काष्ठवत आणि भिंतीप्रमाणे झाले आहेत. अदिती पुत्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी आपणा सर्वांना त्रस्त करणारा वायुदेव लपून बसला आहे त्या जागी जाऊ, अन्यथा त्याला प्रसन्न केल्याशिवाय आपल्या सर्वांचा विनाश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देव, गंधर्व, नाग आणि गुह्यक आदी प्रजाजनांना बरोबर घेऊन प्रजापती ब्रह्मदेव ज्या ठिकाणी वायुदेव इंद्राकडून इजा झालेल्या आपल्या पुत्राला घेऊन बसला होता त्या ठिकाणी गेले. त्यानंतर चतुर्मुख ब्रह्मदेवांनी देव, गंधर्व, ऋषी तसेच यक्षांबरोबर तेथे पोहोचून वायुदेवाच्या मांडीवर झोपलेल्या त्याचा पुत्र पाहिला. त्याची अंगकांती सूर्य, अग्नी आणि सुवर्णाप्रमाणे प्रकाशित होत होती. त्याची ती तशी दशा झालेली पाहून ब्रह्मदेवांना दया आली. इथे 39वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 40वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.